हो खरंच नव्हतं आलो मी. अहो बाबा असं काय म्हणताय तुम्ही? त्या मंगळागौरीच्या दिवशी तुम्ही आला होतात ना ऑफिसला, आपण भेटलो, मी बोललो तुमच्याशी. तुमच्या पायाला लागलं होतं काहीतरी, आठवतंय का तुम्हाला? तुम्ही ऑफिसला काय करताय? मी इथून चाललो होतो, म्हटलं मारूया फेरी ऑफिस मध्ये. तुम्ही कावेरीच्या डेस्कवर काय करताय? अरे हा 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 आठवलं आठवलं आठवलं. हो 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 मी ऑफिस मध्ये गेलो होतो. नाही काय काय झालं त्या दिवशी, ते आपल्या घरात मंगळागौरीचा कार्यक्रम सुरू होता ना, सगळ्या बायका आल्या होत्या. म्हटलं मी घरात बसून काय करणार ना, म्हणून मग मी चाललो होतो खरं मित्राकडे. जाता जाता वाटत मग मी ऑफिसला एक चक्कर मारली. हा असंच म्हणालो होतो ना रे मी आदित्य तुला. नाही मग तू ऑफिसला आला नव्हतास असं का म्हणालास मला? हा ते आठवलं नाही. काय काय वहिनी, वय झालं ना आता. आठवत नाही आता, कधीही देवाची हाकी. आपण फक्त आता वाट बघायचं, आपल्या हातात दुसरं काय आहे. आपण आता तेवढंच करू शकतो नाही का? एक 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 मिनिट. म्हणजे हे सगळं मी केले असं तर नाही ना म्हणायचं तुम्हाला? असं असेल तर मग काय बोलायलाच नको, इथे राहायला पण नको ना. हे बघ सुदर्शन, मी असं काही एक म्हणत नाही, मी तुझ्यावरती कसलाही आरोप करत नाही. फक्त तू असं का म्हणालास एवढाच प्रश्न विचारला तुला. बरं तू जर तिथे आला होतास तर मला एक सांग की त्या दिवशी तू कोणी अनोळखी माणसाला बघितलंस का तिकडे? म्हणजे ती फाईल अपडेट करताना कोणीतरी काहीतरी दिसलं का तुला? हो नाही 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 असं मला कोणी तिथे दिसलंच नाही. आणि मला दिसलं असतं तर मी हटकलं असतं. मी तुमच्याकडे घेऊन आलो असतो त्याला. ठीक आहे. नाही वहिनी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. ह्या षडयंत्रामागे जो कोणी असेल ना, तो नक्की सापडेल. हा अरे मी का काळजी करू सुदर्शन? काळजी, भीती, चिंता गुन्हेगाराला वाटते ना. काय आहे ना, गुन्हेगार स्वतःला कितीही स्मार्ट समजत असला, किती हुशार समजत असला, तरी काही ना काहीतरी धागा त्याच्या हातून सुटतोच. एखादी छोटीशी बारीकशी चूक त्याच्या हातून होतेच. त्यामुळे माझी खात्री आहे या बाबतीतही गुन्हेगार नक्की सापडेल. मी आले फ्रेश.
किती बाबा तिथे होते हे सांगायची काय गरज होती तुला? एक मिनिट सानिया, कावेरीला बाबांनी अडकवलंय हे न सांगण्याची शपथ घातलीस तुम्हाला, मग पण कावेरीला नक्की कोणी अडकवलंय याचा शोध घेण्यासाठी काकीला मदत न करण्याची नाही. अरे नुसतं काय गिटार घेऊन बसलायस? वाजवत का नाहीयेस? वाजव की, बऱ्याच दिवसात छान गिटार वाजवला नाहीयेस तू. ज्यांनी गिटार गिफ्ट केली होती त्याच इथे नाही. माझी इच्छा नाही आता. हे बघ राज, काऊ घरी गेलीये हे आता आपल्याला एक्सेप्ट करायला हवं. ठरलंय ना आपलं, मग एक्सेप्ट करूया आणि जाऊया ना पुढे. हे असं उद्याच बसून का स्वतःला त्रास करून घेतोयस? एकतर तडकाफडकी निघून गेले, परत तिथे पोहोचल्यावर एक साधा फोनही नाही करता आला त्यांना. याचं मला जास्त वाईट वाटतंय. हो, मग आपण करूया ना फोन तिला. कदाचित तीच आपल्या फोनची वाट बघत असेल, है ना? करूया. लाव. बाय. अगं फोन वाजतोय. तात्या हो. Number you have dialed is currently busy. Please try later. आपण डायल केलेला नंबर सध्या व्यस्त आहे. कृपया न. बघितलंस नाही होत. ज्यांनी तुला हे दिवस दाखवले त्यांच्या सोबत बोलायचं सुद्धा नाही. तात्या हो, पण राजवर्धन सरांशी का नाही बोलायचं? त्यांनीच तर मला या सगळ्यातून वाचवलं ना. त्या शहराशी संपर्क न ठेवलेलाच बरा. आता आली आहेस ना गावात, मग गावातच राहायचं. कळतंय? काय या अशा माणसांसोबत मैत्री नसलेलीच बरी. माझी शपथ आहे तुला, ज्यांनी तुला हे दिवस दाखवले त्यांच्या सोबत बोलायचं सुद्धा नाही. तात्या हो, पण राजवर्धन सरांशी का नाही बोलायचं? त्यांनीच तर मला या सगळ्यातून वाचवलं ना. आणि चांगले आहेत होते, त्यांच्याशी असं नाही. नको. आता परत कोणीतरी गोड गोड बोलून तुझी समजूत काढेल आणि तू जाशील शहराकडे. नकोय मला ते. त्या शहराशी संपर्क न ठेवलेलाच बरा. आता आली आहेस ना गावात, मग गावातच राहायचं. कळतंय?